पोळलेली असतानाच विदर्भात मात्र अन्नधान्याची नासाडी होताना दिसते। गडचिरोलीतल्या 92 केंद्रांवर सुमारे 4,62,661 क्विंटल तांदूळ पडून आहे। गडचिरोलीसह चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या चारही जिल्ह्यांमध्ये हीच स्थिती आहे। या तांदळावर लवकरात लवकर शासनाने तोडगा नाही काढला तर सुमारे 300 कोटी रुपयांच्या तांदळाची नासाडी होऊ शकेल। 300 कोटींचा तांदूळ वाऱ्यावर सोडलेला आहे शासनाने। विदर्भात पाऊस पडला तर हा सगळा तांदूळ वाया जाऊ शकतो। आपण पाहतोय चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या विदर्भातल्या 4 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे हा तांदूळ उघड्यावरच ठेवण्यात आलेला आहे। त्याची कोणत्याही प्रकारची सोय शासनाने केलेली नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये जर विदर्भात पाऊस झाला तर मात्र हा एवढा मोठा तांदूळ वाया जाऊ शकतो। राज्यभरात अन्नधान्याची टंचाई आहे, महागाई वाढलेली आहे, सगळी जनता महागाईला होरपळून निघतेय। मात्र विदर्भामध्ये मात्र ही परिस्थिती आपण पाहतोय, शासनाने याविषयी काहीही सोय केलेली नाहीये। आपण बघूयात इथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याविषयी नेमकं काय सांगितलं। मी भागापासून 9 पासूनची खरेदी आहे। मी त्या बघितलं त्या केंद्रावर जवळजवळ आमच्या याच्यामध्ये गडचिरोलीच्या मध्ये 92 केंद्र आहे। त्यानंतर मी ते परिस्थिती बघितली, ते खाली जे पडलेले बाबा तो लपटल्याचा प्रयत्न केलेला आणि परत जर पावसाला सुरुवात झाली तर तो लहान होतं आणि महामंडळाकडे सुद्धा आणि गडचिरोलीमधली दृश्य आहेत आणि अशाच प्रकारची दृश्य आपल्याला चंद्रपूरमध्ये, भंडारामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। गोंदियात सुद्धा हीच परिस्थिती आहे। आणि बातमी नाशिकमध्ये